कॅच आउट झाल्यानंतर दोन्ही अंपायर आणि कर्णधार लक्षात देवा, कैच आउट होने के बाद जो नया बैट्समैन है क्रॉस नहीं होगा, नया बैट्समैन स्ट्राइक पर रहेगा. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया दिशांकडे. दिशांत कातुर्डे. धन्यवाद राजेश सर. आपण विद्यमान सामना पाहतो. एका बाजूला केंगवळ तर दुसऱ्या बाजूला खामगाव. मी दोन्ही संघाच्या 12th मॅन 12वे खेळाडू आमच्या दरम्यान उपस्थित आहेत. मी त्यांना देखील तर खामगाव संघाचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे. केंगवळ संघाचा 12th मॅन. मी प्लीज केंगवळ संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपला 12th मॅन 12वा खेळाडू त्वरित आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा, कारण यूट्यूबला ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी प्रत्येक खेळाडूची योग्य माहिती आमच्यापर्यंत जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या माहिती पोहोचवणे आमचं देखील काम आहे. त्यासाठी मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. मी केंगवळ संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती करतोय आपला 12th मॅन 12वा खेळाडू त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. मी शेवटचा कॉल करतोय. केंगवळ संघ प्लीज 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर एका इनिंगसाठी मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला 16 मिनिटाचा अवधी दिला जातोय. ज्या प्रकारे पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये पडेल त्याच्यानंतर मात्र टायमर सेट केला जाईल. 4 षटकांसाठी 16 मिनिटाचा अवधी दिला जाईल. मी विनंती करतो स्कोरर यस पंच थोडा सामना थांबवा. या ठिकाणी आमचा स्कोरर मी विनंती करतोय स्कोरर बॅट्समॅन मी आयोजकांना विनंती करतोय प्लीज स्कोरर आमच्यापर्यंत पाठवा. विनंती आहे कारण इथे स्कोरर कोण नाही तर विनंती असेल प्लीज स्कोरर. तर यस लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करूया. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांच्या साठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देखील 16 मिनिटाचा अवधी दिला जाईल. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन बॉलर रोहनला आपण पाहू शकताय. राऊंड द विकेट राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रोहन मात्र रवाना होतो. स्ट्राईक एंडला सज्जनला आपण पाहतोय. पहिला चेंडू या षटकातील रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि या ठिकाणी मात्र सुरेख फटका एक्झिक्यूट केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी केली जाते आणि त्या चुकीची नुकसान भरपाई देखील एक अतिरिक्त धावेनं भरावी लागेल. 2 धावा सहजरित्या अंकित केल्या जातात. आणि राजेश सर क्रिकेटमध्ये तुमच्या मी मगाशीच म्हटलं तुमच्या फलंदाजी तुमच्या गोलंदाजी बरोबर तुमचं क्षेत्ररक्षण तेवढंच ताकदीचं असणं का गरजेचं आहे. तर याचं एक उदाहरण मी पाहिलं T20 वर्ल्ड कप 2021 सुपर 8ची सुपर 12 ची लढत ज्या ठिकाणी सामना होता भारत विरुद्ध बांगलादेश आणि या सामन्यामध्ये KL राहुल या खेळाडूने मात्र लिंटन दास याला जो रनआउट केला तो त्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. म्हणून क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्या बरोबर तुमचं क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं असणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू त्याला मात्र उडवून दिले. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउंड चेंडूला गॅदर केले गेले. चेंडूची फेकी केली गेली आहे. तोपर्यंत एक धाव सहजरित्या अंकित केली गेली आणि संघाचा धावफलक मात्र आता 3 या धावसंख्येवर आपण स्थिर पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकातील संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. 2 धावा आपण पाहिल्या. त्याच्यानंतर मात्र हाफ ट्रॅकर चेंडूला मात्र डीपमध्ये घेऊन काढलं. 1 धाव अर्जित केली गेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गॅदर करतोय गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकातला समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर रोहनला आपण पाहतोय. 3 चेंडूच्या मोबदल्यात 1च्या सरासरीने तो देखील 3 धावा आतापर्यंत खर्ची घालतोय. पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट नाही येतात. या चेंडूला देखील ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू आदळला मात्र बॉडीवर आदळतोय आणि एक पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात धाव देखील अंकित केली जाते आणि 1 धावेनं संघाचा धावफलक आता मात्र 4 या धावसंख्येवर आपण स्थिर पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजानं मात्र पहिल्या चेंडूवर एक रिव्हर्सचा अटेम्प्ट केला तोच फलंदाज सज्जन आता मात्र आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. यावेळी देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यावेळी चेंडू निर्धाव. रिव्हर्सच्या फटक्याबद्दल नेहमीच म्हटलं जातं हा फटका झाला तर आबाद नाही तर बरबाद आणि यावेळी मात्र फलंदाजाला बरबाद करून गेलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. सज्जनला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 5 चेंडूच्या मोबदल्यात धावफलकावर
4 धावा आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज रोहन यांना आपण पाहत आहे. फुलर लेनचा चेंडू, या चेंडूला मात्र ऑफ साईडला सुरेखरित्या खेळून काढले. चेंडू वन बाउन्स सीमा लगत चाललाय, मात्र चेंडू जातोय सीमा पार. सज्जनच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. डीजे धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय किंग व संघ जास्त टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ खर्ची घालू नका, कारण आपण जर पहिला सामना पाहिला तर बराचसा उशीर त्या सामन्यादरम्यान देखील आम्हाला पाहायला मिळाला. आपल्याला 4 षटकासाठी 16 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. 4 षटकं आपल्याला 16 मिनिटात पूर्ण करणं अनिवार्य आहे. जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर 4-2-1-1 अर्थात एक गोलंदाज या ठिकाणी मात्र आपल्याला डबल अर्थात 2 ओव्हर टाकताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर आता मात्र केला जातोय बदल. दुसरं षटक घेऊन आपण गोलंदाज सिद्धेशला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं तो देखील हा चेंडू घेऊन रवाना होतोय. फुलर लाईनचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र डीप मिड विकेट रिजनमध्ये. तोपर्यंत मात्र दुसरा धावेचा कॉल केला गेलाय. पंचांकडे दाद मागितली गेली, मात्र पंचांचा सिग्नल येतोय नॉट आउट आणि 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने मात्र संघाचा धावफलक आता आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. अगदी आपण पाहिलं त्या मैदानाचा विचार केलात आणि 10 क्रमांकाचा विचार केलात अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी नंबर आणि त्यांच्याच नावाचं हे मैदान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याच मैदानात आपण खेळतोय आणि त्यांचा जर्सी नंबर 10 दरम्यान आपण स्कोर कार्डवर पाहतोय. या खेळाडूच्या नावे देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं विक्रम आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं लगावणारे अर्थात 100 शतकं लगावणारे सर सचिन रमेश तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पाहिलात. अक्षरशः या चेंडूला यॉर्कर लेंथला एक्झिक्यूट केलं आणि त्या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावफलकात ॲड केली जाईल आणि एका धावेने मात्र संघाचा धावफलक आता पुन्हा एकदा पुढे जाताना पाहतो जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. आपण गोलंदाजी जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेशला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून देखील 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 2 चेंडूच्या मोबदल्यात त्यांनी मात्र 3 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात. चांगलं क्रिकेट मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. अगदीच मगाशीच आपण राजेश सर यांनी देखील म्हटलं या मैदान म्हटलं तर या मैदानात नेहमी 3 सत्रामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं सत्र अगदी सकाळी 9 ते 12 ज्या ठिकाणी मात्र कमी षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मात्र मैदानाची थोडीशी हवा आपण पाहतो. त्याच्यानंतर मात्र 12 ते संध्याकाळी 4 इथे दुसरं सत्र पाहतो. ज्या सत्रामध्ये मात्र अक्षरशः षटकार चौकारांची आतिषबाजी होताना आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसरं सत्र जेच्या नंतर मात्र 4च्या नंतर आपण पाहू. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा षटकार चौकारांचा ओघ आपल्याला कमी पाहायला मिळेल. दरम्यान मागच्या चेंडूवर 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि एका धावेने मात्र संघाचं धावफलक जर पाहिलं तर 12 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावेल. गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने येतोय. या चेंडूला देखील सुरेख मारण्याचा प्रयत्न केला मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. संघाचा धावफलक मात्र आता जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर 13. 13 या धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. अवांतर धाव देखील मागच्या चेंडूवर आपण गोलंदाज सिद्धेच्या माध्यमातून पाहिलीत. पुन्हा एकदा सिद्धेशला आपण ऑन दी ट्रॅक पाहतोय पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू मात्र शपलवून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच काळ हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत आहे. जज केलं जात आहे मात्र झेल धरणीला दान केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातात. मी मगाशीच उल्लेख केला मित्रांनो, जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सोडला जातो तेव्हा काय घडतं याचं उदाहरण मी तुम्हाला आणखी एक देतो. जिथे सामना आपण पाहिला T20 वर्ल्ड कप 2021 ज्या ठिकाणी मात्र पाकिस्तान विरोधात ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची लढत आणि या सामन्यामध्ये मात्र पाकिस्तानच्या हसन अली या खेळाडूने मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर मात्र मॅथ्यू वेडने जे काही केलं अक्षरशः शाहीनशाह आफ्रिदीवर हल्ला चढवला आणि पाकिस्तानला मात्र सेमीफायनलच्या लढतीत पराभूत व्हावं लागतं. दरम्यान अवांतरच्या स्वरूपात 1 एक्स्ट्रा धाव देखील संघाच्या धावफलकात ॲड केली जाईल आणि संघाचं धावफलक मात्र आता पाहिलं तर जाऊन पोहोचेल 16 धावसंख्येवर. जर आपण गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं ना तर 1 चेंडू सुरेख येतो. त्याच्यानंतर मात्र सातत्याने लाईनमध्ये अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामध्ये सिद्धेश मात्र यशस्वी होतोय आणि सातत्याने अवांतरच्या स्वरूपात धावा खर्ची घातल्या जातात. या चेंडूवर मात्र लेट कटचा फटका पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल केला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब आणि त्या 2 धावेने मात्र संघाचा धावफलक आता पुढे पुन्हा सरसावताना आपण पाहतोय. आता स्थिर होतोय 18 धावसंख्येवर. जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ
5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. यस, एक बॉल अजून देखील शेष असेल. 1 बॉल्स रिमेनिंग. या ओव्हरमधला एक चेंडू अजून देखील शिल्लक असेल आणि तो घेऊन गोलंदाज फुलटॉस चेंडू. या चेंडूला मात्र अक्षरशः आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने भिरकावून दिले. चेंडू जातोय सीमा पार. फलंदाज कोण होतं फलंदाज? थँक्यू धन्यवाद डीजे. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 11च्या सरासरीने मात्र 22 धावा लगावल्या गेल्या. तर मी विनंती करतो केंगव संघाला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या षटकाला देखील आरंभ करा. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मागवर गोलंदाज रोहनला आपण पाहतोय. स्वतः कर्णधार देखील आहे या संघाचा आणि आता मात्र कर्णधार स्वतः गोलंदाजी मागवर जबाबदारीचे षटक घेऊन आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने मात्र 22 धावा, माफ करा 22 धावा लगावल्या गेल्यात. राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र फुल टॉस आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि एक झेल मात्र या ठिकाणी धरणीला दान केला जातोय आणि अतिरिक्त स्वरूपात मात्र आणखी 2 धावा संघाच्या धावफलकात ऍड केल्या जातील. राजेश सर, सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं तर अतिशय सुमार दर्जाचं राहिलंय आणि मी सकाळच्या सत्रापासून उल्लेख करते. जर क्षेत्ररक्षण पाहिलं ना क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजी बरोबर तुमचं क्षेत्ररक्षणही तितकंच ताकदीचं असणं गरजेचं आहे. मी एक सामना पाहिला नारंगीच्या मैदानात. एका बाजूला संघ होता तृष्णा 11, दुसऱ्या बाजूला संघ होता शिवान स्पोर्ट आणि या सामन्यादरम्यान जर पाहिलं ना तर प्रत्येक घरच्या बॅटमधून दरम्यान एक सज्जनच्या बॅटमधून कणकणी षटका. माफ करा, चेंडू स्टॉप केला गेलाय. या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत आपण स्तब्ध राहूयात. यस, या ठिकाणी चेंडू स्टॉप केला गेलाय आणि 2 धावा मात्र अतिरिक्त ऍड केले गेले. चांगली फिल्डिंग. माफ करा, या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय, पंच डिसिजन, अंपायर डिसिजन. संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री एकनाथ लाड साहेब यांचे आगमन झाले तरी त्यांचे संघटनेतर्फे खूप आभार व धन्यवाद. माफ करा, एक चांगला षटकार पाहायला मिळतो सज्जनच्या बॅटमधून. अक्षरशः सज्जन जो सलामीला फलंदाजीला आलाय त्याच्यानंतर मात्र आता तो आपले इरादे स्पष्ट करतोय. अक्षरशः सुरुवातीला पाहिलं तर सिंगल डबल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आता मात्र तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टन स्वतः गोलंदाजी मागवला नाही तर कॅप्टनच्या विरोधात काय फटका सजवलाय पहा. अक्षरशः चेंडूला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलं. 6 धावांसाठी 30 धावा धावफलकावर लागावल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन या चेंडूवर देखील तोच तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. एक सज्जनच्या बॅटमधून खणखणीत षटकार. आपण ऐकूया डीजे. नशा तेरी अखां विचों आवे मैनू मैं वेखिया बड़ा नायो लखां विचों आवे मैनू. धन्यवाद, थँक्यू डीजे. सज्जनला जर पाहिलं तर अक्षरशः मागच्या 2 चेंडूवर अक्षरशः दिशांत, आपण मगाशी तू देखील उल्लेख केलास की किती आवश्यक असतात काही कॅचेस. या खेळाडूला मिळालं जीवनदान किती महाग पडू शकतं हे दाखवतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय का बघूया. सोपा झेल, खेळाडू बाद गॉन. 36 धावा झालेल्या आहेत. 2.4 आपण पाहिलं आतापर्यंत जे षटक तिसरं सुरू आहे आणि यानंतर उर्वरित 8 चेंडूमध्ये किमान 15 धावा जरी आपण पाहिल्या तरी 50चा आकडा या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे कॅचेस विन मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच हे या ठिकाणी करावं लागेल तरच संधी आहे. मात्र बॅट्समनला ज्यासाठी पाठवलं होतं तो त्याची पूर्ण करून जातोय कामगिरी. 8 बॉलमध्ये 22 धावा पूर्ण करून माघारी परततोय. मात्र जबरदस्त धावसंख्या 36. तिसरं षटक आहे आणि जबरदस्त कामगिरी बॅट्समन सज्जनची. खरोखरच सज्जनतेने ज्या पद्धतीने तो खेळलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी. नवीन बॅट्समन खामगाव संघ कृपेश आणि कृपेशला देखील सज्जनप्रमाणेच आक्रमक खेळ करावा लागेल दिशांत, तरच हा आकडा 55चा 50चा आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच राजेश सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला अक्षरशः सज्जनचा एक झेल सोडला आणि मी सकाळच्या सत्रापासून उल्लेख करते की झेल सोडल्यानंतर क्रिकेटमध्ये काय होतं ते या सामन्यामध्ये देखील पाहिलात आणि अक्षरशः झेल सोडल्यानंतर सज्जनच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळते. विचार करा, कदाचित तो झेल पकडला गेला असता तर 12 धावा वाचल्या असत्या का. येस,
डेफिनेटली आणि ते मैदानावर चित्र मात्र मैदानात आपण पाहिलं. झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर मात्र सज्जनच्या बॅटमधून दोन आपण दिमागात षटकार पाहिलेत. दरम्यान खेळपट्टी दरम्यान नवीन फलंदाज आपण कृपेशला पाहतोय. एक चेंडू तो त्याचा खेळ एक चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून संपन्न झाला. या चेंडूला मात्र हुक केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. तर यस 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने मात्र संघाचा धावफलक आता मात्र आपण 39 या धावसंख्येवर जाताना पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपवला गेला या षटकातील. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने मात्र धावफलकावर 39 धावा आपण पाहतोय. दरम्यान आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अंकेशला आपण गोलंदाजी मार्कवर पाहत आहे. या सामन्यातील अक्षरशः हाणामारीचा आणि स्लॉगवरचं षटक घेऊन अंकेश हा देखील गोलंदाजी मार्कवर 45 नंबर जर्सी घालून हा खेळाडू देखील सज्ज आहे. धावफलकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. हा चेंडू या चेंडूची मात्र लाईन खराब आहे. पंच आमच्याकडे वळतायत. गोलंदाजाला दंडित करतायत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय. अतिरिक्त स्वरूपात एक धाव मात्र ऍड केली जाते आणि एका धावेने मात्र संघाचा धावफलक आता आपण पाहतोय 40 माफ करा 40 धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या चेंडूला देखील भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि एक लाजवाब झेल पकडला जातोय आणि फलंदाज कृपेशला मात्र माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन डीजे. तेरा नशा तेरा नशा नशा तेरी आँखों चों आवे मैनू मैं लिखिया बड़ा आयो लिखा चों आवे मैनू तेरे नेड़े होवे तू थँक्यू डीजे. मागच्या चेंडूवर एक दिमागात आपण एक चांगला झेल पाहिला. राज या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल देखील मागच्या चेंडूवर आपण पाहिला. तर फलंदाज जर पाहिलं तर कृपेश मात्र माघारी परतलाय आणि आता मैदानात आपण केतन दाखल होतो. या चेंडूला देखील मिस टाइम स्ट्रोक पाहतो. लॉंग स्टॉप रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावताय मात्र चेंडूचा पाठलाग करण्यात अयशस्वी होत आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. डीजे. हमने बाजी अलग मस्ती सीधा पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में जादू करना है बाजी कर. थँक्यू डीजे. जर आपण पाहिलं या गोलंदाजीचा जर विचार केला गोलंदाजी मागला अंकेशला आपण पाहत आहे. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून वाईड आला. त्याच्यानंतर मात्र एक विकेट त्याने घेतली आणि आता मात्र बॅटर अंकेशच्या बॅटमधून एक सावकार देखील उलटा चेंडू या चेंडूला देखील उडवून दिलाय. अक्षरशः चेंडू आमच्या सलामी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार येतोय. केतनच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार. डीजे. शेरों में जो और हो रहा येस थँक्यू डीजे. या षटकाराने जर आपण पाहिलं तर टीमचं अर्धशतक लगावलं जातं. धावफलकावर 50 धावा कंप्लीट केल्या जातात. हा चेंडू जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं आणि त्या ठिकाणी मात्र एक रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय. रुपेशला मात्र माघारी परतावं लागतंय. माफ करा कृपेशला मात्र माघारी परतावं लागतं. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण श्रीकांतला पाहतो. या षटकाचा जर विचार केला तर अंकेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. अंकेशच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं ना तर 4 चेंडूचा खेळ समाप्त केला गेलाय आणि 4 चेंडूच्या मोबदल्यात तो वैयक्तिक देखील 11 धावा तो देखील खर्च करतो. 4 चेंडू आणि 11 धावा हे विश्लेषण मात्र अंकेशच्या गोलंदाजीचं आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. आपण नवीन बॅटर न्यू बॅटर श्रीकांतला आपण मैदानादरम्यान दाखल होताना पाहतोय. तो देखील आता स्ट्राईक एंडला असेल. दरम्यान कशा प्रकारचा 2 चेंडूचा खेळ केला जाईल हे देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये.
तर पुढचा चेंडू घेऊन षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज माकरून मार्गस्थ होतो. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. मात्र क्षेत्ररक्षकाकडून जर पाहिलं ना तर यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि एक अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावफलकात ॲड केली जाते. राजेश सर सकाळच्या सत्रापासून उल्लेख केला की क्रिकेटमध्ये एका धावेचं मोल खूप मोठं आहे. अगदी आपण वर्ल्ड कप 2015ची लढत पाहिली, ज्या ठिकाणी फायनलचा सामना होता इंग्लंड विपक्ष न्यूझीलंड, आणि हा सामना जर पाहिलात ना फायनलचा सामना टाय झाला. त्याच्यानंतर मात्र सुपर ओव्हरचा सामना खेळवला गेला. सुपर ओव्हरचा सामना देखील टाय झाला आणि त्याच्यानंतर मात्र केवळ बाउंड्रीच्या जोरावर इंग्लंड संघाला या स्पर्धेचं विश्वविजेतं पद घोषित केलं गेलं. म्हणून मित्रांनो क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. दरम्यान एक झेल टिपला जातोय आणि फलंदाज श्रीकांतच्या बारीचा अंत होतोय. आणि अशा पद्धतीने जर पाहिलं ना तर 4 षटकाचा अर्थात पहिल्या सत्राचा खेळ संपवला जातोय. पहिल्या सत्रात आपण पाहिलं तर धावफलकावर एकंदरीत धावा लगावल्या जात आहेत. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. येणारे चेंडू असतील 24 धावांमध्ये 52 रन्स या कंपल्सरी काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि कोणतेही टार्गेट मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं ना तर कोणतेही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही, कारण इथे 100 धावा चेस देखील केल्या जातात आणि 10 धावा डिफेन्स देखील केल्या जातात. दरम्यान दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये केलं जाईल. बदल आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतो. मराठीचा आणखी गोड आवाज. खरं तर सकाळच्या सत्रापासून आपण त्यांच्या माध्यमातून देखील छान समालोचन पाहते. आमचे साथी कॉमेंटेटर राजेश कुळे सर, आई राजेश सर, आकेगा आकोदेका हाल सुराने केले. दरम्यान आपण ऐकूयात सुमधुर संगीत. जाऊयात डीजे मास्तरकडे. धन्यवाद. दरम्यान वावडुंगी आणि घोडेघुम दोन्ही संघाच्या कर्णधाराला देखील मी आमंत्रित करतोय. मुझे प्यार है तुमसे ना, मुझ में तो मेरा जवान. मी विनंती करतोय वावडुंगे आणि घोडोघुम दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या त्वरित मुख्य व्यासपीठावर आपल्या दरम्यान पुढचा सामना खेळवला जाईल आणि आपल्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल लगेचच केला जाईल. माझा मित्रांनो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. वावडुंगी विपक्ष घोडेघुम दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ओव्हर टू कॉम्बॉक्स, ओव्हर टू राजेश कुळे सर. धन्यवाद. थँक्यू. टॉससाठी आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी दिशांत कातुडे आपल्याबरोबर या ठिकाणी जुळणार आहेत. बघा ज्या ठिकाणी आपण पाहतोय की धावांची गरज आहे टोटल सामना जिंकण्यासाठी 50-52, आणि म्हणूनच आपण मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते. आणि सुरुवात जरी धीमी असली तरी सुद्धा स्वतःवरती विश्वास ठेवा. मी विनंती करतो किंगवळ संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. यानंतर वावडुंगी, घोडेघुम, त्याचप्रमाणे पांगलोली ए, काकल, गवळवाडी, हनुमाननगर जे संघ उपस्थित राहतील त्यांनी रिपोर्टिंग करायचं संयोजकांना की आम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. वावडुंगी आणि घोडेघुम या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉससाठी या प्लीज. सलामीची जोडी अभि आणि अभि बरोबर आहे सिद्धेशला आणि अभिला आक्रमक व्हावं लागेल. अभिकडे ती ताकद आहे. अभी नहीं तो कभी नहीं, अभी हुआ तो हुआ, वरना आपको 365 दिन की राह देखना होगा फिर एक बार, क्योंकि 365 दिन के बाद फिर एक बार वो तीसरा संस्करण आएगा. मीरा भाईंदर गवळी समाज संघटना आयोजित गवळी चषक 2023 भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानावर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी राजेश कुळे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण पाहत आहोत या ठिकाणी गवळी चषक 2023 दुसरं वर्ष, दुसरं पर्व, दुसरा सामना ज्या ठिकाणी केंगवळ विरुद्ध कामगाव. केंगवळ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जबरदस्त सुरुवात आपण पाहिली. कामगावचा खेळाडू सचिन याने मॅच मध्ये ज्या प्रकारचा एक जबरदस्त खेळ केला. 8 बॉलमध्ये 22. स्ट्राईकला आहे सिद्धेश, सज्जन, वावडुंगी आणि घोडेघुम. द लास्ट कॉल फॉर द कॅप्टन ऑफ वावडुंगी आणि घोडेघुम. आपण प्रेझेंटेशन बॉक्स वर तयार राहायचं टॉस साठी. स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला अभि. गोलंदाजी करण्यासाठी येतोय बॉलर सज्जन, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली तो सज्जन. 8 बॉलमध्ये 22 धावा कुठल्या होत्या, अक्षरशः 2 षटकार आणि चौकारांची आतषबाजी. लेफ्ट हँड बॅट्समन सज्ज होते. स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला अभि. कि इस मैच में बनाएंगे रन 52. गेंदबाजी के लिए तैयार सज्जन. टायमिंग आपण पाहतोय 11:31. ही मॅच समाप्त होणं गरजेचं आहे. पहिला खेळतोय, लवकर खेळतोय. टायमिंग थोडंसं गती परिवर्तन होतं.
ज्या पद्धतीने सज्जने टाकला चेंडू तेवढी गती नव्हती, लवकर टायमिंग करतोय सिद्धेश. बॅट्समनला हेच आवश्यक असतं, हँड कॉर्डिनेशन, तुमची चेंडूवरची नजर. ही खेळपट्टी फ्लॅट आपण म्हणू शकत नाही, ज्या पद्धतीने मातीची खेळपट्ट्या थोडासा जलद गतीने नाही मात्र थांबून बॉल येतोय, लवकर खेळले बॅट्समन आणि चेंडू डॉट. सज्जन षटकाधी पुढचा चेंडू, हा चेंडूला पाठवतोय डीप लॉंग लेग बाउंड्री या दिशेने, मन बाउंड चेंडू सीमावर, मिलिंग रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमारेखा के बाहर, दंदनाता सनसनाता 4 रन. थँक्यू राजेश सर. मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. आपण लगेचच वावडुंगे आणि घोडेगुम दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल करूयात. राजेश महेश धुमाळ यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. मी लगेचच महेश धुमाळ सर यांना विनंती करतोय. या ठिकाणी मात्र हेड कॉल केला गेलाय आणि नाणेफेकीचा कौल मात्र लागलाय घोडेगुम संघाच्या बाजूने. दरम्यान आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान देखील करूयात. आपण महेश धुमाळ यांच्या माध्यमातून मात्र हा सत्कार देखील केला जातोय. दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह देऊन आपण गौरव देखील करणार आहोत. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण त्यांच्या संघनायकाकडे देखील वळूयात. दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्समधून पाहताय. या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र गौरवण्यात येते. मी घोडेगुम संघाचा कर्णधार आपल्या दरम्यान उपस्थित आहे. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल, गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. तर यस, आपण देखील गोलंदाजी निवडलाय. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, सकाळच्या सत्रापासून आपण 2 सामने पाहिले, अगदी 2 सामने पाहिले 40+. अगदी प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलात ना तर प्रथम फलंदाजी करत असताना दोन्ही संघांनी 40+ धावा या ठिकाणी बनवल्यात. कशा प्रकारची रणनीती घेऊन तुम्ही मैदानात उतरणार आणि खास करून कोणत्या गोलंदाजाकडून तुला देखील खास अपेक्षा असतील? गोलंदाज स्वतः मी करतो गोलंदाजीत, तर त्यानुसार आम्ही 35 धावापर्यंत 35 रन्सपर्यंत रोखण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. अगदी मी शेवटचा प्रश्न तुला विचारतो, या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारचं आम्ही आयोजन पाहतो, अगदी जर आपलं क्रिकेट पाहिलं तर अगदी गरजेच्या ठिकाणी आम्ही देखील क्रिकेट खेळत असतो आणि अशा मोकळ्या मैदानात एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? खूप चांगलं नियोजन आहे. भरपूर म्हणजे भरपूरच, कारण की आपलं असं याच्या अगोदर पण एकदा झाली होती स्पर्धा, पण त्यावेळेस आम्हाला काय चान्स भेटला नव्हता, पण ह्यावेळेस भेटलाय तर आम्ही पण त्याला चांगलं स्पिरिटने खेळू. तर धन्यवाद. या प्रतिक्रिया होत्या घोडेगुम संघाच्या. तर मी त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो. आपण जाऊयात राजेश कोळे सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू. 4 बॉल 17 धावा, जबरदस्त. 17 पे खतरा, जबरदस्त बॅटिंग सिद्धेश करतोय. किंगवॉय संघाकडे ती बॅटिंग आहे, ज्या पद्धतीने अभी आहे. सिद्धेश हार्ड हिटर बल्लेबाज है और इस बल्लेबाज पर वो दारोमदार होगी. जिस तरह से शुरुआत स्ट्राइक बॉलर पर, देखिए इसके पहले वाली गेंद थी लॉन्ग लेग के ऊपर से बेहतरीन सिक्सर, लेकिन ये गेंद जो ऑन द राइज नहीं, लेकिन जिस तरह गेंद की राह देख रहे थे, जैसे उनके पाले में गेंद मिली, मिड विकेट स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन आए. तो रन संख्या 17. गेंदबाजी के लिए सज्जन तैयार. अगली गेंद और फिर एक बार गेंद मिड विकेट के ऊपर से हवाई फायर और एक गेंद. लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर. मैच में रंग भरते हुए ये मैदान में क्रिकेट, अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, ये अब बना रहे हैं बल्लेबाज सिद्धेश. अपने आप को प्रूव कर रहे हैं सिद्धेश रिका में. क्या कमाल की पारी है, बेहतरीन खूबसूरत अंदाज. मेरी झलक सबसे अलग. लगातार 3 गेंदों में हैट्रिक सिक्सर, और यही बल्लेबाजी की एक पहचान है. जिस तरह से यहां पर देख रहे, बॉल को भी चेक कर रहे. रन संख्या, स्कोर आगे बढ़ता हुआ अब 30 रन 23. They are chasing the target of 52, and what a start in the first over. Absolutely magnificent stroke. The hat-trick sixer made by the batsman. Siddesh is on fire. अगली गेंद, ये अच्छी गेंद है. ये टाइम नहीं कर पाई, इसीलिए थोड़ा सा अच्छा कमबैक कर रहे हैं. गेंदबाज ने आखिरी गेंद अच्छी की और अपने आप पर नाराज है सिद्धेश, क्योंकि इन्हें पता था कि ये भी गेंद अगर रडार में मिलती टाइमिंग तो बेहतरीन. रन संख्या 23 धावा झालेल्या आहेत. धावांची गरज आपण पाहतोय. 18 बॉल आणि आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे 29. 18 बॉल 29, 9.75 ची सरासरी आवश्यक. हा सामना कोण जिंकणार, किंगवळ की खामगाव? बघा, वारंवार तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय पाणी आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही बॅट चेंज करू शकत नाही. तुम्हाला जर विचार करायचा असेल तर तुम्ही नक्कीच पाणी घेऊन जा, इलेक्ट्रोल पावडर घेऊन जा, ग्लुकॉन डी घेऊन जा, जे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला संयोजकांना, आयोजकांना विचारावं लागेल की आम्ही आतमध्ये जाऊ का. व्हॉलेंटियर असतील तर ते घेऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय बॉलर दुसरं षटक घेऊन रुपेश खताते. षटकाधी पुढचा चेंडू
आणि पहिला चेंडू या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे. सोपा ओ नाही, कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. इट्स अ लॉलीपॉप. ऐसे लग रहा था कि घोंसले में पंछी बैठे का, लेकिन घोंसले से पंछी उडता हुआ. आणि एक जीवनदान, सोपा झेल दिलेला आहे. जीवनदानाचं महत्त्व मगाशी आपण पाहिलं, ज्या पद्धतीने तो जीवनदान मिळाल्यानंतर त्या सज्जने जी बॅटिंग केली, अन्यथा 52 धावा आपल्याला पाहू शकलो नसतं आपण, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. आणि आता स्ट्राईकला सिद्धेश. बघा, तुमचा मेन बॅट्समन ज्यावेळेस इतका हार्ड हिटिंग करतोय त्यावेळेस तुमची जबाबदारी हीच आहे की स्ट्राईक रोटेट करा, त्याला जास्त समोर तुम्ही आणा, तो त्यांची कामगिरी पूर्ण करेल. धावसंख्या पुढे सरकते. एका धावेने एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे स्लोवर वन. इट्स अ लॉलीपॉप. या ठिकाणी भाईंदरच्या डीमार्ट मध्ये जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. एवढा वेळ दिला आणि बॅट्समन वाट पाहत होता, याचसाठी केला होता अट्टास म्हणत असेल आणि इच्छा पूर्ण केली. धावसंख्या या षटकाराने पुढे सरकते 30. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय हा बॅट्समन सिद्धेश, किंगवळ संघ नक्कीच 52 धावा चेस करताना 4 ओव्हरमध्ये 13 धावांची सरासरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. हा देखील हो, हा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. इट्स अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी. मात्र सिद्धेशचं वैशिष्ट्य हेच आहे, तो जास्त बॉटम एंडचा वापर करतोय आणि ज्या प्रकारे क्रीजच्या बरोबर जर आपण पाहिलं थोडासा मागे आहे आणि बॅट्समन ज्या पद्धतीने खेळत असताना त्याला अंदाज आहे की गोलंदाज या ठिकाणी जो गोलंदाजी करतोय बॉलर कृपेश थोडासा लेंथ डिलिव्हरी टाकतोय. बॅट्समन याच लेंथसाठी ओळखले जातात आणि म्हणूनच आपण पाहिले तर आत्तापर्यंत 4 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 51. पुढचा चेंडू आणि हा देखील लो फुलटॉस. हा देखील क्लिअर होईल का? येस, अनदर बिग वन. फिल्डरची पोझिशन बघा, मोठा गॅप ठेवलेला आहे मिड विकेटला, बरोबर ज्या ठिकाणी आवश्यक पाहिजे फिल्डर तिथे बॉल गेला. मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मोठा गॅप आणि अजून एक षटकार. धावसंख्या या 5 षटकार या बॅट्समनने खेळले, त्याच्या देखील वैयक्तिक धावा आपल्याला कळतीलच. 9 बॉलमध्ये 34 धावांवर खेळतो. एकूण धावसंख्या संघाची आपल्याला पाहायला मिळते किंगवळ संघ 36 धावा, 36 पैकी 34 आहेत त्या म्हणजे सिद्धेशच्या. पुढचा चेंडू, हा देखील चेंडू ओव्हर पिच खोदून काढलाय. 1 बाउंड सीमा पार चौकार. या अगोदर मी म्हटलं होतं की तुम्हाला खेळाडू कुठे ठेवायचा आहे. या अगोदर षटकार पण तिथेच गेला, 1 बाउंड चौकार पण तिथेच गेला आणि अजूनही मोठा गॅप आणि धावसंख्या पाहता पाहता 40. काय जबरदस्त बॅटिंग. अक्षरशः गोलंदाजाला दूध धुतलं इथे. ज्या प्रकारची बॅटिंग केंगवळ संघाच्या या बॅट्समनने केलं. 1 साइड बॅटिंग पाहायला मिळते. देर इज नो एनी एक्सक्यूज गिवन फॉर एनी fielder, any bowler, and what a terrific monster hit on the long leg, then deep square leg, deep mid wicket. So these are the batting style as far as Siddesh is concerned. Only 12 runs to win. आता 12 धावांची गरज. 2 जर षटकार लागले तर मॅच संपली. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. बघूया 50 धावा पूर्ण करतोय का शेवटच्या क्षणाला. इंटेलिजंट, दिमाग की बत्ती को जला है. स्ट्राईक आपल्याजवळ ठेवणार आहे आणि षटक क्रमांक 2 समाप्त होते. धावसंख्या 41. याला म्हणतात इंटेलिजंट. संघाचा विचार करणारा खेळाडू नेहमीच मोठा असतो, कारण संघाचा विचार केला नाही तर कधी कधी चांगला मोठा खेळाडू देखील आपल्या संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगला विचार करतोय. एक माइंडसेट बघा काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. That's kind of strategy while you are chasing the target of 52. It is not a small target you are chasing. In the first over they scored 23. In the second over आपण पाहिले 18 धावा. त्यामुळे 2 ओव्हरमध्ये आपण पाहिल्या जवळपास 41 धावा कुठल्यात. 20.5 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर 41 धावांची गरज आहे. आता 12 चेंडू 11 धावांची गरज. काय बॅटिंग करतोय बघा. काहीतरी विचारतोय. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्या पद्धतीने ज्या वेळेस जर आपण पाहिलं तर धर्माची हानी होते. परमेश्वराचा वेगळा अवतार आपण पाहतो. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाचा अवतार आपण पाहिला. विष्णूचा अवतार घेऊन श्रीकृष्ण आले आणि त्यावेळेस आपण म्हटलं की मत कर निराशा की बातें, जीवन संभल की आशा है.
कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है। कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन। 12 गेंदे जीतने के लिए 11 रन की जरूरत। ऑफ स्टंप के बाहर गेंद है या नहीं, अंपायर का इशारा यस, गेंद को करना चाहते थे, कुरला, गेंद चली गई पारला। और फिर एक बार स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी का प्रोडक्ट शुरू हो चुका है। 11:41 हुए हैं, इसलिए कहते हैं ना सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। अगली गेंद स्लोवर वन गेंद, ऑफ ब्रेक थी, जल्दी नहीं पड पाए, म्हणून म्हटलं तर चांगली पुस्तकं आणि चांगली लोक लगेच समजत नाही, त्यांना वाचावं लागतं। अच्छी किताबें अच्छे लोग तुरंत समझ नहीं आते, उसे पढ़ना आवश्यक है, इसलिए अच्छी गेंदों को आपका पढ़ना होगा और खराब गेंदों पर प्रहार करना होगा। गेंदबाजी में बदलाव जिस अंदाज से, पहली गेंद वाइड थी, अगली गेंद अब यहां पर और एक अच्छा गेंद। बल्लेबाज को देखिए उनके रफ्तार के साथ जो खेल रहे थे, अब गति परिवर्तन की और बल्लेबाज को थोड़ा बैकफुट पर जाने पर मजबूर किया यहां पर, क्योंकि पहले 2 ओवर में अगर देखा जाए तो सिद्धेश ने जो स्ट्रोक खेले हैं उसमें 5 सिक्सर थे, एक चौवा था। जैसे ही गति परिवर्तन की, ऑफ ब्रेक फ्लाइट दी, टॉस किया, टर्न किया, थोड़ा बल्लेबाज जल्दी खेल रहे हैं और केवल पहली 2 गेंदों में 1 ही रन आया है। रन संख्या 42 और अगली गेंद कृपेश की। अब यहां पर मन बना लिया है खिलाड़ी, वहां पर आएंगे उनके ऊपर से 6 रन के लिए और एक बेहतरीन स्ट्रोक। अब इस गेंद को पढ़ लिया था और जड़ लिया और एक बेहतरीन सिक्सर, 6 रन। रन संख्या 48, जीतने के लिए अब 4 रन दूर आणि स्वतःचे 45। जर षटकार लागला आता 51 धावा, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक। अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम अभी बाकी है। सर्व काही घडणार आहे या मॅच मध्ये। जर षटकार लागला तर 51 धावा होतील, स्वतःचे अर्धशतक। बघूया गोलंदाज कृपेश, पुढचा चेंडू आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे ऑन साइडला, जोपर्यंत खेळाडू डीप वरला येतोय। एक धाव आणि मला वाटतं मॅच सोडलेली आहे। बॉडी लँग्वेज, शारीरिक भाषा आपण पाहतोय की थोडीशी अशी जाणवते की यस आपण हरलेलो आहोत, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल तुम्हाला, कारण एखादा चांगला गोलंदाज आला तर काही घडू शकतं। परवास आनंदवाडी देवगडच्या स्पर्धेमध्ये सत्यम चौधरी आमचा अंडर-22चा जो नवीन आम्ही एक कॉन्सेप्ट घेऊन आलोत मुंबई क्रिकेटमध्ये, त्याने गोलंदाजी केली आणि 6 बॉलमध्ये 5 धावा। या ठिकाणी हा फटका जो आवडीचा फटका नाही आहे, मात्र नक्कीच या चेंडूवर जर षटकार आला तरच काही घडू शकतं। मात्र धावांची गरज जर पाहिली तर आपण केवळ आता 9 बॉलमध्ये 7 बॉलमध्ये 2 धावांची गरज। विजय षटकार, विजय चौकार की एकेरी दुहेरी धाव घेणार। 52 धावा 4 ओव्हरमध्ये चेस करताना केंगवळ। आता मात्र ऑन द राईज, या ठिकाणी थोडा सरसावत पुढे आल्याने चेंडू होते कव्हरला, हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार, नो लॉस। काय बॅटिंग केलं, एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि स्वतःच्या 50 धावा। या ठिकाणी पहिलं अर्धशतक सिद्धेशच्या बॅट मधून, डावखुरा बॅट्समन, टिपिकल स्टाईल मध्ये बॅटिंग केली, ज्या प्रकारे बॉटम एंडचा वापर केला, ऑन द राईज खेळला, शॉर्ट चेंडूला पुल केले, हुक केलेत आणि चौफेर फटकेबाजी। केंगवळ संघाने गतवर्षी जर पाहिलं पहिल्या पर्वामध्ये एक जबरदस्त बॅटिंग केली होती या संघाने आणि द्वितीय पारितोषिक विजेता होता। जर आपण पाहिलं तर खूप छान टॉस जिंकलेला घोडेगुम आणि घोडेगुमने पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला। घोडेगुम चला लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आपण। मी विनंती करतो सिद्धेश, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुला यायचं आहे। सिद्धेश काय मॅच टर्न अराउंड बघा, पहिल्या 2 ओव्हरला मॅच खेचून घेऊन गेले। सिद्धेशला आपण बोलूया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, एकदा जोरदार टाळ्या होत्या सिद्धेशसाठी। कम ऑन, मॅन ऑफ द मॅच केंगवळ संघाचा सिद्धेश, जो